मराठी बालभारती इयत्ता पहिली। आज आपण बघणार आहोत पान नंबर 24 वरील 13 न स प त उ उ पहिला उकार दुसरा उकार। चित्रे बघ, नावे सांग व दाखव। आता बघा, या ठिकाणी आपल्याला चित्र दिलेलं आहे। हे चित्र कशाचं आहे मुलांनो? नळाचं। आणि इथे नळ असं नाव सुद्धा दिलेलं आहे। हे आहे न। आता बघा, आहे समई आणि या ठिकाणी आपल्याला समईचं नाव सुद्धा दिलेलं आहे। हे आहे स। प या ठिकाणी आपल्याला एक पतंग दिसते आणि या ठिकाणी पतंग असं नाव सुद्धा आपल्याला दिलेलं आहे। न स प आवाज ऐक। न स प अक्षरे बघ। न स प अक्षरांना गोल कर। आता नाक या शब्दामधील न ला पहिलेच आपल्याला गोल करून दाखवलेला आहे। स न ई मधील स ला सुद्धा आपल्याला गोल करून दाखवलेला आहे आणि पान या शब्दातील प ला सुद्धा आपल्याला गोल करून दाखवलेला आहे। काप या शब्दातील प ला आपण आता काय करूया? गोल करूया। भजन भजन या शब्दातील न ला आता आपण गोल करूया। सई या शब्दातील स ला आपण आता गोल करूया। पपई या शब्दामध्ये दोन प आहेत, तर या दोन्ही प ला आपण आता गोल करून घेऊया। पाय या शब्दातील प ला आपण गोल करूया। वानर या शब्दातील न ला आपण गोल करूया। मासा या शब्दातील स ला आपण गोल करूया। परात या शब्दातील प ला आपण गोल करूया। नगर या शब्दातील न ला आपण गोल करूया। आता आपण बघणार गिरव, लिही व म्हण। आता बघा, न काढण्यापूर्वी आपल्याला न कसा काढायचा आहे याबद्दल आपण बघूया। न काढताना सर्वात प्रथम एक अशा पद्धतीनं स्ट्रोक द्यावा। न हा झाला पहिला स्ट्रोक, हा दुसरा आणि हा तिसरा। आता आपण याला गिरवून घेऊया। पहिला स्ट्रोक, दुसरा स्ट्रोक आणि अशा पद्धतीने आपण अशा पद्धतीने आपल्याला न काढायचा आहे। न न न न न न न आता आपण खाली सुद्धा गिरवून घेऊया। न न न न न न आता स काढताना आपल्याला या ठिकाणी पहिला स्ट्रोक, दुसरा स्ट्रोक, तिसरा स्ट्रोक, चौथा स्ट्रोक आणि पाचवा स्ट्रोक अशा पद्धतीने आपल्याला स काढायचा आहे। आपण या ठिकाणी गिरवूया। आपण या ठिकाणी गिरवू घेऊया। स स स स स स
स. इथे सुद्धा आपण गिरवूया. स स स स स स. आता प काढताना बघा अशा पद्धतीने आपल्याला पहिला स्ट्रोक द्यायचा आहे, त्यानंतर दुसरा स्ट्रोक आणि शेवटी तिसरा स्ट्रोक. प प प प प प प प. इथे सुद्धा आपण गिरवूया. प प प प प प प. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.